विद्यार्थी मित्र हो, दौलताबाद म्हणजेच दौलतींचं शहर. औरंगाबाद ते वेरूळ या दरम्यान औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर वसलेला आहे. दौलताबाद म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याची खिडकीच. देवगिरी म्हणजे देवांचा पर्वत. देवगिरीवर अनेक आक्रमणे झाली, पण हा किल्ला अजिंक्य होता, अभेद्य होता. अल्लाउद्दीन खिलजीने विश्वासघाताने रामचंद्र देव यांच्याकडून हा किल्ला जिंकला व दिल्लीचा बादशाह मुहम्मद बिन तुगलकच्या ताब्यात सन 1328 मध्ये दिला. याने देवगिरीचे महत्त्व ओळखून दिल्ली येथून राजधानी स्थलांतरित केली व दौलतींचे म्हणजेच धनसंपदा समृद्ध शहर दौलताबाद असे नामकरण केले. 13व्या ते 16व्या शतकापर्यंत येथे बहामनी साम्राज्य होते. यानंतर अहमदनगरचा निजामशहा, मुघल बादशाह औरंगजेब, मराठे यांचे अधिपत्य होते. नंतर 1724 साली हैदराबादच्या निजामशहाची सत्ता आली. शेवटी सन 1949 मध्ये देवगिरी भारतीय संघराज्याचा अविभाज्य अंग बनला. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण देवगिरीच्या वैशिष्ट्यांबाबत व अंतर्गत रचनेबाबत माहिती घेऊ. आपण आता प्रवेशद्वारातून आत जात आहोत. किल्ल्याच्या अंतर्भागात जाण्याआधी शत्रूला अनेक अडथळ्यांना पार करावे लागेल. किल्ल्याला सुरक्षेसाठी 3 कोटांमध्ये बंदिस्त करण्यात आले आहे. त्यात हा आहे माळकोट किंवा महाकोट. या कोटाची भिंत सुमारे 3 मैल लांब असून 30 फूट उंच आहे. या भिंतीचे निरीक्षण केल्यास ती सरळ एका रेषेत दिसत नाही. अनेक कोनांमध्ये ती उभारण्यात आली आहे, कारण शत्रू सैन्याला सरळ आक्रमण करणे सोपे जाते, मात्र वळणांमुळे त्याची शक्ती व वेग कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे प्रचंड महाद्वार. यातून हत्ती अंबारीसह सहज आत जाऊ शकतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड बुरुज आहेत. रात्री हे महाद्वार बंद करून आगळ सरकवली की किल्ला आतून पेटीत ठेवल्यासारखा सुरक्षित होईल. आपण या दरवाजाचे नीट निरीक्षण केल्यास असे दिसते की त्याला अणुकुचीदार खिळे लावलेले आहेत, कारण युद्धाच्या प्रसंगी हत्तींनी धडक दिली तर ते खिळे हत्तीच्या मस्तकात शिरून हत्ती गतप्राण होईल. यास पहिल्या महाद्वारातून आत गेल्यावर हा डाव्या बाजूला एक फसवा दरवाजा. माणसाची एक नैसर्गिक वृत्ती असते. माणूस पुढे गेल्यावर डाव्या बाजूलाच पाहतो किंवा वळतो. त्यामुळे डाव्या बाजूला हा फसवा दरवाजा आहे. हा दरवाजा तोडल्यावर पुढे काहीच नाही हे लक्षात आल्यावर शत्रूची शक्ती वाया जाते व तो नामोहरम होतो. हे आहे एक हत्तीचे कोरलेले शिल्प. हे नुसते शिल्प नसून त्यात फार मोठा अर्थ सामावलेला आहे. या हत्तीवर 2 जण बसलेले आहेत. एक जण मागून काठीने मारत आहे व एक जण पुढून मारत आहे. त्याचे पाय साखळदंडाने बांधलेले आहेत. याचा अर्थ असा की कितीही बलवान शत्रूने आक्रमण केले तर त्याची अवस्था त्या हत्तीसारखीच होईल. शत्रूला थोपवण्यासाठी भक्कम तटबंदी करण्यात आलेली आहे आणि या तटबंदीला लागून दोन्ही बाजूंनी चिंचोळ्या वाटा तयार केल्या आहेत. शत्रूला असा भास होतो की ही वाट किल्ल्यात जाईल, पण शत्रू त्याच ठिकाणी फिरत राहतो. आता या ठिकाणी बाग तयार करण्यात आलेली आहे. येथील बुरुज देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे बुरुज वर निमुळते होत गेलेले आहेत. याचं कारण असं की ते ढासळत तर नाहीतच, पण गनिमाला या बुरुजांचा आडोसा घेता येत नाही. आडोशाला गनिम उभा राहिला तर त्याच्यावर वरून दगडगोट्यांचा हल्ला करणे सोपे जाईल. त्यासाठी छोट्या खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. पुढे गेल्यावर अजून एक काटकोनात दरवाजा आहे, पण तो दिसत नाही. समोर दिसते फक्त भिंत.
आता आपल्याला या प्रवेशद्वारातून चांद मिनारचे दर्शन होत आहे. आतापर्यंत जो भाग आपण पाहिला तो महाकोटाचा भाग होता. या कोटात सैनिकी अधिकाऱ्यांची छावणी असायची आणि परकोटात सामान्य जनतेचे वास्तव्य असायचे. हा आहे चांद मिनार म्हणजेच विजयस्तंभ. बहामनी सुलतान अहमद शाह याने सन 1445 मध्ये गुजरातवर विजय मिळवल्यामुळे या स्तंभाची निर्मिती केली. याची उंची साधारणपणे 70 मीटर आहे. या मिनाराच्या टोकावर चंद्र म्हणजे चांद असल्यामुळे त्याला चांद मिनार म्हणतात. आता आपण पाहत आहोत हत्ती हौद. याच्या विशाल आकारामुळे याला हत्ती हौद म्हणतात. मातीच्या पाईपलाईनद्वारा यात पाणी सोडले जाईल. हा हौद जवळजवळ 25 फूट खोल आहे. चारही बाजूने तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. हे आहे प्राचीन जैन मंदिराचे प्रवेशद्वार. आता आपल्याला दिसत आहे भव्य पटांगण व आताचे भारत माता मंदिर. येथे उभ्या असलेल्या खांबांच्या नक्षीकामावरून हे जैन मंदिर असावे. कुतुबुद्दीन मुबारक खिलजी याने जैन मंदिर तोडून येथे मस्जिदीची निर्मिती केली असावी. पण आता या ठिकाणी भारत मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. यातील खांबांचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की प्रत्येक खांबांवर सुबक नक्षी केलेले आहे, पण एकाची नक्षी दुसऱ्या खांबासारखी नाही. हे दगडी छत 150 खांबांवर उभारलेले आहे.
आपण पाहत आहोत चांद मिनाराचे विलोभनीय दृश्य। हा आहे काळकोट। काळकोट म्हणजे मृत्यूचे द्वार। हा आहे भक्कम तटबंदीचा तिसरा भाग। काटकोनात 3 दरवाजे आहेत व फसवे दरवाजे आहेत। खरा दरवाजा दिसतच नाही, पण फसवा दरवाजा मोठ्या उंच आकाराचा आहे। आता चढ सुरू होत आहे। काळकोटाचा दरवाजा व पायऱ्यांची रचना एकसारखी नाही, लहान मोठ्या पायऱ्यांची रचना आहे, म्हणजे शत्रूला पाय ठेवता येऊ नये व त्याचा वेग कमी व्हावा, हा उद्देश या पायऱ्यांच्या रचनेमागे आहे। हा आपण आता पाहत आहोत चिनी महल। याच्या सजावटीसाठी चिनी मातीच्या टाइल्स वापरण्यात आल्या आहेत, म्हणून याला चिनी महल म्हटले जाते। याचा उपयोग नंतर कैदखाना म्हणून होऊ लागला। औरंगजेबने गोवळकोंड्याचा शेवटचा राजा सुलतान अबुल हुसेन तानाशाह आणि विजापूरचा अंतिम शासक सुलतान सिकंदर यांना कैदेत ठेवले होते। हे भग्नावशेष आहेत निजामशहाच्या महालाचे। अतिशय सुंदर स्थापत्यकलेचा नमुना यातून पाहायला मिळतो। ही आहे प्रचंड मेंढा तोफ। हिचं मूळ नाव शिकण तोफ म्हणजे उद्ध्वस्त करणारी तोफ। या तोफेवर सर्व किताबांसहित औरंगजेबचा नामोल्लेख आहे, तर एका बाजूला तोफ निर्मात्याचे नाव मुहम्मद हसन अमल एक अरब असं आहे। मेंढ्याच्या मस्तकाची धडक ही अत्यंत जोरदार असते, म्हणून मेंढ्याचे तोंड या तोफेवर असावे। विस्तीर्ण भूप्रदेश या तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येत असे। किल्ल्याची आणखी एक अफलातून सुरक्षा म्हणजे हा खंदक। प्रचंड डोंगर कोरून ही भक्कम ढाल तयार करण्यात आली। ही ढाल कोरून अत्यंत गुळगुळीत करण्यात आली आहे। शत्रूच्या आक्रमणाच्या वेळी मध्यभागी खंदकात पाणी सोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात येईल।
नेहमी येण्या जाण्याच्या पायऱ्या पाण्यात बुडत. पाण्यात पोहत जाऊन शत्रूला किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून या पाण्यात मगरींसारखे प्राणी सोडलेले असत. आपल्याला दिसते ती भिंत, ही भिंत सरळ नाही, कोनात वळलेली आहे. या भिंतीच्या तळाशी एक दगड आहे. जेव्हा गनिम पळत पळत वेगाने किल्ल्यात जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा या दगडाची ठेच लागून तो खाली कोसळेल. पुढे गेल्यावर सरळ मार्ग दिसत नाही. या ठिकाणी उजवीकडे वळल्यावर छोटा बोगदा लागतो. येथून अंधारी वाट व भूलभुलैया सुरू होतो. आता आपण बोगद्यातून बाहेर आलो. पूर्वी हा भाग पूर्ण बंदिस्त होता. आता वरचे छत कोसळलेले आहे. बोगद्यातून आत आल्यावर एक दार या ठिकाणी होते. ते बंद केले तरी एक छोटा अरुंद बोळीसारखा रस्ता होता. त्यातून फक्त एका वेळी एकच माणूस आत येई आणि तोही आपली मान पुढे करून. मान पुढे केलेल्या सैनिकाचा शिरच्छेद होऊन त्याला खंदकात त्या खिडक्यांवाटे फेकून दिले जाईल. एवढ्या दिव्यातून जरी शत्रू वाचून पुढे आला तरी पुढं अंधारात त्याला आपण कोणत्या वाटेने जावे असा प्रश्न पडेल. आणि वरून हा झरोका दिसत आहे, यातून शत्रू सैन्यावर गरम तेल ओतण्यात येईल. आता संपूर्ण अंधाराचा मार्ग आहे, तोही फसवा. माणूस अंधारात चाचपडत चालतो. उजव्या हातात शस्त्र असेल तर डावा हात भिंतीला लावून पुढे वाटचाल करतो. तसे केले तर तो पुन्हा पहिल्या ठिकाणीच येतो आणि वर तिरकामटे धरून सैनिक बसलेला असे तो त्या शत्रूला ठार करी. या ठिकाणी हवा येण्यासाठी खिडक्या ठेवलेल्या होत्या. त्या खिडक्यांच्या तोंडाशी शेगडी पेटवून देत व प्रचंड वाऱ्याच्या झोताने ती प्रज्वलित होऊन सगळा धूर भुयारात जाईल. त्यामुळे गनिम गुदमरून जाईल. तो थंड हवा येण्याच्या दुसऱ्या खिडक्यांकडे आकर्षिला जाईल, पण ती खिडकी सरळ खंदकातच त्या शत्रूला घेऊन जाईल. आता अशा खिडक्या बंद करण्यात आलेल्या आहेत. हा मागच्या बाजूचा खंदक. हा किल्ल्याचा वरचा भाग. येथून अहमदनगरच्या निजामशहाचा महाल आपल्याला पाहायला मिळतो. हा येथून दिसणारा चांद मिनार. हे गणेश मंदिर. ही आहे बारादरी. हे बारादरीचे प्रवेशद्वार. हा आहे आतील भाग. साधारणतः 1638 मध्ये मुघल बादशाह शहाजहानने या बारादरीची निर्मिती केली असावी. पूर्वी मध्यभागी कारंजे होते. आलमगीर औरंगजेबाचे येथे उन्हाळ्यात वास्तव्य असे.
येथील खिडक्यांमधून मनोरम देखावे पाहता येतात. ही आहे वरून दिसणारी परकोटाची भिंत. या परकोटाच्या आत सामान्य रयतेचे वास्तव्य होते. हे किल्ल्याचे सर्वात वरचे टोक. येथे एक तोफ आहे. तिचे नाव आहे दुर्गा तोफ. ही तोफ औरंगजेबाच्या शासन काळातील आहे. ही आहे संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामींची गुहा. या गुहेत स्वामींच्या पादुका आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आज आपण देवगिरी किल्ल्याची वैशिष्ट्ये व अंतर्गत रचनेविषयी माहिती मिळवली.